भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान, उद्धव ठाकरेंची टीका. तर गद्दार विकले जातात, निष्ठावंत नाही. उद्धव ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा. बऱ्याच वर्षांनी एकाला आवडतं खातं मिळालं. उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. आपलं सरकार आलं असतं तर भूमिपुत्रांवर लढण्याची वेळ आली नसती. महाराष्ट्र संपवण्याचा डाव भाजपचा आहे. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. अनधिकृत दर्ग्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार योगेश टिळेकर यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला. ससूनराव कोळी बांधव आणि आदित्य ठाकरेंची एक बैठक पार पडली. शिवसेना ही कोळी बांधवांच्या पाठीशी असं वक्तव्य यावेळेस आदित्य ठाकरे यांनी केलं. यवत प्रकरणावर माहिती घेऊन बोलेन, आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. महादेवी हत्तीणीबाबत सरकार पुढे काय पाऊल उचलतं ते पाहावं लागेल. महादेवी हत्तीण सुरक्षित राहणं महत्त्वाचं, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. राजन विचारेंनी आत्मपरीक्षण करावं, विचारेंना युवासेना उत्तर देईल. खासदार नरेश म्हस्केंचा विचारेंना टोला. न्यायदेवतेवर विश्वास ठेवायला हवा, सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाहीये. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया. यवतमधल्या हिंसाचार प्रकरणी 700 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटांमध्ये राडा झाला होता. यवतमध्ये अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक झाली होती. कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी खातं बदलून अजितदादांनी बोळवण केली. कृषी खातं सांभाळता आलं नाही तर क्रीडा खातं काय सांभाळणार, या शब्दामध्ये नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे. भगवा दहशतवाद असं म्हणू नका, तुम्ही दहशतवादाला धर्माशी का जोडता. पृथ्वीराज चव्हाण यांचा अमित शहांवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माचा अपमान केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाणांनी जाणून बुजून भगवा दहशतवाद असा शब्द वापरला. पालघर साधूंच्या हत्येवेळी चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली नाही. खासदार नरेश म्हस्के यांचा चव्हाणांवर हल्लाबोल. पृथ्वीराज चव्हाणांच्या निषेधार्थ युवा सेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत वक्तव्याचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत. पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद, सनातनी दहशतवाद म्हणा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा, महाराष्ट्रात जनतेची सुद्धा तीच इच्छा. माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या गुजरातमध्ये जमीन खरेदी अशक्य, राज ठाकरेंचा दावा. खुशाल बोला सरकारच्या विरोधात, फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं. भाजपचे नेते प्रकाश टेकाडे यांची पक्षातून हकालपट्टी. मनोहर कुंभारेंनी टेकाडेंना 6 वर्षांसाठी निलंबित केले. विधानसभेच्या निवडणुकीत टेकाडेंनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी आहे. बीड आणि पुण्यामध्ये सर्वाधिक हिंसा होतात असं सुद्धा सुप्रिया सुळे आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची उद्योजक आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। प्रदूषण मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा झाली। रवींद्र चव्हाण एमसीएची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावल तालुक्यातल्या पाल इथे सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जंगल सफारीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उघड्या जीपमधून जंगल सफारीचा आनंद घेतला। ठाकरेंच्या युवा सेनेच्या सहसचिव प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विक्रम राठोड यांच्यावर जातीय शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। योगेश सोनावणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद झालाय। राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात। हे विधान केले दत्तात्रय भरणे यांनी आणि यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे। प्रत्येक वेळी एका अर्थाचा दुसरा अर्थ काढू नका। कधी कधी उगाचच नियमांचा कीस काढला जातो, यावर छगन भुजबळ यांनी असं म्हणत छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंवर प्रतिक्रिया दिली। प्रणिती शिंदे म्हणतात ऑपरेशन झालंच नाही, पण सुळे ऑपरेशन सिंधूरचं कौतुक करतात। ही आघाडीची नाटकं आहेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीआधीच युतीमध्ये जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। 32 पैकी 13 जागांसाठी भाजपचा आग्रह आहे आणि नगराध्यक्ष पदावरही दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची सदिच्छा भेट घेतली। वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या कुटुंबाला भेट देऊन आनंद मिळाला असल्याची प्रतिक्रिया भिडे गुरुजींनी दिली आहे। आमदार संजय गायकवाड, संजय कुटे आणि प्रताप अडसड यांनी स्वतःविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केले। या अर्जांवर येत्या 22 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडनं लोकप्रतिनिधींचं अभय घेत जी संपत्ती जमा केली आहे ती जप्त व्हायला हवी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। ती सर्व जमा केलेली प्रॉपर्टी सरकारच्या खजिन्यात जमा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। पक्षविरोधी भूमिका घेणारे नागपूर जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रकाश टेकाडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभाडे यांनी टेकाडेंना 6 वर्षांसाठी निलंबित केले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा आता गुजराती मतांवर डोळा आहे। मुंबईमध्ये उत्तर भारतीय आणि गुजराती मतं सर्वाधिक असल्यामुळे ही मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं नियोजन केले। छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। विधान भवनात पत्ते खेळणारे माणिकराव कोकाटे आणि मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवत छावा संघटनेकडून आज रमी आणि कुस्तीच्या प्रतिकात्मक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या कामाला वेग आलाय। प्रशासनानं नवीन प्रभाग रचनेचा मसुदा तयार केलाय। नवीन मसुदा 5 ऑगस्ट पूर्वी नगरविकास खात्याला सादर केला जाणार आहे।